न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालखेड दहेगाव जुन्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, फॉरेन्सिक पथकासह पोलिसांची धाव। वैजापूर तालुक्यातील पालखेड ते दहेगाव या जुन्या रस्त्यावरील शेतातील ओढा नाल्याजवळील पुलाशेजारी एका अज्ञात व्यक्तीचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पावसामुळे नाल्यातील पाणी वाढल्यानंतर नळकांडीत अडकलेला मृतदेह बाहेर आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे। मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविणे कठीण झाले आहे। मृतदेहाचे डोके व शरीराचे काही भाग विघटित झाल्याचे दिसून आले। मृत व्यक्तीच्या अंगात लाल चौकडीचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पालखेड येथील ग्रामस्थांनी दहेगावच्या पोलीस पाटील सौ. सविता उगले यांना कळविले। त्यांनी तत्काळ वैजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP श्री भगावत फुंदे, पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले, पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश झालटे, कुलदीप नरावडे, गोरक्ष, पोलीस अंमलदार प्रशांत गीते, अमोल कांबळे, सचिन रणापाखरे, अभिजित डहाळे, गणेश कुलट तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला। दरम्यान कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने पालखेड, दहेगाव व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलीस प्रशासनाने या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून संबंधित व्यक्तीबाबत माहिती असल्यास तात्काळ वैजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट।